गीत, नृत्य आणि अदाकारी याचा त्रिवेणी संगम म्हणजे लावणी. लावणीतील लावण्य या शब्दाचा सौंदर्य असा अर्थ असला तरी मराठी संस्कृतीत लावणीनं तिचा पदर कधी खाली ढळू दिला नाही. त्यामुळेच लावणीचं महत्त्व मराठी कला संस्कृतीत मानाचं स्थान मिळवून होतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून लावणी सादरीकरणात अश्लीलता शिरल्याचं पाहायला मिळालं. अनेक कार्यक्रमांमध्ये लावणी नर्तिका नऊवारीच्या नावाखाली अंगप्रदर्शन करणाऱ्या साड्या नेसताना आणि अदाकारीच्या नावाखाली अश्लील हावभाव करताना दिसू लागले. लावणीच्या नावानं सुरू झालेल्या या डान्स बार नृत्याला जुन्या जाणत्या लावणी कलाकारांकडूनही वारंवार विरोध झाला. यामुळे लावणीसारखा मराठीतला जाणता कला प्रकार अश्लील फॉर्म धरतोय की काय अशी चर्चा सुरू झाली. यावर मात करण्यासाठी अखेर आता सरकारनं पावलं उचलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं लावणीच्या नावाखाली सुरू असलेल्या धुडगुसाविरोधात चित्रपट साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत सांस्कृतिक कार्य विभाग आणि रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने एक निर्देश जारी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने गेली आम्ही 3 ते 4 वर्षापासून महाराष्ट्रात लावणी आणि लोककलेच्या नावाखाली जे काही वाढत चाललेल्या अश्लील डीजे लावणीच्या संदर्भात आम्ही अनेक वेळा सांस्कृतिक मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांचा आम्ही सतत पाठपुरावा करत होतो. आणि आमची मागणी होती की महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेल्या डीजेवर जो काही अश्लील प्रकार चालू आहे तो वेळीतच थांबवला पाहिजे. आणि नक्कीच या मागणीला 100% यश आले आहे. 14 ऑगस्ट 2026ला त्या बाबतीतला आदेश GR हा देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीने काढण्यात आलेला आहे. लावणीवर आता सेन्सॉर बोर्डाचा अंकुश. सार्वजनिक ठिकाणी लावणी सादरीकरणासाठी आता लागणार परवानगी. कार्यक्रमाची संहिता, निवेदन, सारांश ही माहिती रंगभूमी मंडळ कार्यालयाकडे सादर करावी लागणार. मंडळाकडून सुटेबिलिटी सर्टिफिकेट मिळाल्यानंतरच कार्यक्रम करता येणार. कार्यक्रमात दिलेल्या माहिती व्यतिरिक्त अश्लील कृत्य केल्याचं आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई. नाटक, एकांकिका, लोकनाट्य, तमाशा, लावणी, लोकसंगीत, वग, मेळे या कार्यक्रमात लावणी सादरीकरणासाठी सर्टिफिकेट आवश्यक. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे लावणी, तमाशात फोफावलेल्या अश्लीलतेला आळा बसेल असा विश्वास आता कला संस्कृती क्षेत्रातून व्यक्त होतोय. महाराष्ट्राची ही जाणती लोककला आणि तिचं पावित्र्य जपायला या निर्णयामुळे मदत होईल अशी आशा व्यक्त केली जाते.